आजचं स्तोत्र आपण वाचन करूया. आपण सर्वजण उभे राहूया आणि स्तोत्रसंहिता याचा अध्याय 30 आपण सर्वजण एकत्रित वाचूया. Let's read Psalm number 30 together. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईल, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू माझ्या वैऱ्यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यामधून तू मला जिवंत राखलेस. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करा. त्याचा धन्यवाद करा. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातकाळी हर्षध्वनी होतो. मी तर आपल्या सप्तकाळी म्हटले, मी कधी ढळणार नाही. हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास. तू आपले मुख लपवले, तोच मी भयभीत झालो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला. परमेश्वराने विनवणी करून मी म्हणालो, मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ. माती तुझी स्तुती करेल काय, ती तुझी सत्य प्रगट करेल काय. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझी गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करेन. आपण खाली बसूया. आजचं हे स्तोत्र 30 हे दाविदाने रचलेलं स्तोत्र आहे. This is the Psalm of David. आणि या स्तोत्रामध्ये दावीद देवाचे आभार मानतो, कारण देवाने त्याला संकटातून बाहेर काढले, त्याचे रक्षण केले आणि त्याला पुन्हा एकदा नव्याने उभे केलेले आहे. David is praising the Lord and thanking him because he has delivered him. आणि त्याचे सुरुवातीचं जे त्या अध्यायाचं जे शीर्षक आहे ते आहे मरणापासून सोडवल्याबद्दल देवाची उपकार स्तुती. Praising the Lord for delivering David from the death. प्रियांनो, मरणापासून सोडविल्याबद्दल जगिक मरण आणि आत्मिक मरण हे दोन मरण आहेत. Two kinds of death the Bible teaches. One is spiritual and the other is a physical death. आणि प्रियांनो, या दोन्ही मरणाबद्दल स्तोत्रकर्ता म्हणत आहे की देवाने मला यामधून सोडवलेलं आहे, त्यामुळं तो त्याची स्तुती करत आहे. And the Lord has delivered him from both the deaths and therefore he is praising the Lord. वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला स्तोत्रकर्ता म्हणत आहे आणि तो देवबापाची उपकार स्तुती करत आहे, यासाठी की देवाने संकटातून त्याला बाहेर काढलेलं आहे. David is praising the Lord because God has redeemed him, delivered him. तो पहिल्या वचनामध्ये म्हणतो, हे यहोवा, मी तुझी प्रशंसा करीन, कारण तू मला उंचावले आहे आणि माझ्या वैऱ्यांना माझ्यावर हर्षू दिले नाही. Verse 1, I will extol you, O Lord, for you have drawn me up and have not let my foes rejoice over me. म्हणजे या संकटामध्ये शत्रू आपल्याला पाहायला मिळतात आणि या शत्रूवर देवाने त्याला विजय दिलेला आहे. In this affliction we see the foes and God has delivered or given victory over the foes. आणि दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हे यहोवा, माझ्या देवा, मी तुझी आरोळी केली आणि तू मला निरोगी केले. O Lord my God, I cried to you for help and you have healed me. पुन्हा एकदा शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य या दोन्हीबद्दल स्तोत्रकर्ता म्हणत आहे. Here we learn about the physical healing as well as the spiritual healing. निश्चितच काही आरोग्याच्या समस्या त्यामध्ये दाविदाला सुद्धा असतील आणि ज्या प्रकारे जे पापाचं जे त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक आजारपण आलेलं होतं, ते सुद्धा देवाने त्यामधून त्याला बरं केलेलं आहे. We see here probably David was going through the sickness in his life, and
because of his sin, the sickness might have come in him. आणि तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की ये यहोवा, तू माझा जीव मृत्युलोकातून वर आणला आहे, मी खाचेत उतरू नये म्हणून तू मला जिवंत राखले आहेस. Verse 3, O Lord, you have brought me my soul from Sheol. You restored me to life from among those who go down to the pit. या तिन्ही वचनामधून आपल्याला पाहायला मिळतं की देवाने प्रत्येक संकटामधून त्याला बाहेर काढलेलं आहे आणि त्याबद्दल तो देवाची उपकार स्तुती करत आहे. David is praising the Lord because the Lord has delivered him from all kinds of troubles. आणि वचन 4 आणि 5 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की त्या ठिकाणी तो म्हणत आहे की अहो त्याचे भक्त हो, तुम्ही यहोवाला स्तुती गीत गा आणि त्याची पवित्रता आठवून उपकार स्तुती करा. Verse 4, sing praises to the Lord, O you his saints, and give thanks to his holy name. पुन्हा एकदा तो देवबापाची उपकार स्तुती करत असताना त्याचं कारण तो म्हणत आहे की कारण त्याचा क्रोध क्षणमात्र आहे, त्याचा प्रसाद आयुष्यभर आहे, रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करील तरी सकाळी उत्साह होईलच. The reasons for praising and giving thanks, verse 5, for his anger is but for a moment and his favor is for lifetime. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की दुःख हे तात्पुरते आहे, पण आनंद हा देवाच्या ठाई हा कायमचा आहे. Troubles are momentary, but the joy that God gives us is forever. मुख्य वचन याचं या स्तोत्रामधलं ते म्हणजे 5वं आहे आणि ते म्हणजे रात्री रडणे टिकते पण सकाळी आनंद येतो. Weeping may tarry for the night, but joy comes with the morning. हे वचन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करते. And this verse is pointing us to Lord Jesus Christ. ते कशा प्रकारे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, ती रात्र आणि पुनरुत्थानाची जी पहाट याकडं आपल्याला ते घेऊन जाते. And we learn from the night in Jesus suffered and he was arrested, and the morning reminds us of his resurrection. हे वचन प्रियांनो प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक मोठे आश्वासन आहे. This is the promise or the confidence for the believers. एक खात्री आहे की त्यामध्ये विश्वासणारा धीर धरू शकतो. Assurance in which we can long suffer. संकट हे कायमचे नसते, पण देवाची कृपा नवीन सकाळ घेऊन येते. प्रियांनो, Troubles are not forever, but the grace of the Lord brings the morning in our lives. आणि वचन 6 ते 10 मध्ये आपल्याला या ठिकाणी गर्वाचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. 6 to 11 we learn the result of the pride life. 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणत आहे की मी तर आपल्या भरभराटीत म्हणालो, मी कधीही ढळणार नाही. As for me, I said, in my prosperity I shall never be moved. समृद्धी आल्यानंतर दाविदाला कदाचित वाटलेलं दिसतंय की तो कधीच ढळणार नाहीये. Probably he experienced the prosperity in his life and he thought that he will not be moved. प्रियांनो, हे वचन प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक दिशा देणार आहे. स्तोत्रकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याच्या समृद्धीवर तो भरोसा जास्त ठेवत आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी कधी ढळणार नाही. This is a warning or the guidance for the believers. The psalmist is resting on his prosperity and is thinking that he would not move. ही अवस्था प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये येते. प्रियांनो, This is the condition or the circumstances of all the believers. आणि त्यावेळेस आपलं जे लक्ष जे देवावर असणं गरजेचं आहे ते न देता प्रियांनो आपण इतर माध्यमांना आपण प्रथम स्थान देऊ लागतो. Instead of looking to the Lord for the help, we look to the worldly means. आणि पुन्हा एकदा या वचनामधून आपल्याला हे पाहायला मिळतं की ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाने आपले मुख लपवले तेव्हा तो घाबरला. Psalmist says that he was terrified when God hid his face. प्रियांनो, आपल्याही जीवनामध्ये ती अवस्था येऊ नये. प्रियांनो, Such condition should not be in our lives. देवाने जर आपल्यापासून जर त्याचं मुख लपवलं तर प्रियांनो आपली काय अवस्था होऊ शकते हे आपण जाणू शकतो. If God hid his face, what will be our condition? आणि यामधून पुन्हा एकदा आपल्याला
नम्रतेचं महत्त्व दिसतं. And here we also understand the crucial or the importance of the humility. प्रियांनो, देवाच्या ठाई जो आश्रय घेणं गरजेचं आहे, तो आश्रय दाविदाने पुन्हा एकदा घेतला आणि त्या आश्रयामध्ये तो सुरक्षितता आहे हे त्याला समजून आले. He took the shelter in the Lord and he understood that he is safe in God. आणि वचन 11 आणि 12 मध्ये तो पुन्हा एकदा देवबापाची उपकार स्तुती करतो आणि तो या वचनांमध्ये म्हणत आहे की तू माझ्यासाठी माझा विलाप बदलून नाचणे केले आहे, तू माझे गोंताट काढून मला हर्षाने वेश दिली आहे. 11:12 You have turned me my mourning into dancing. You have loosed my sackcloth and clothed me with gladness. म्हणजे या ठिकाणी शोकाचे रूपांतर हर्षामध्ये झालेले आहे आणि नृत्यामध्ये झालेले आहे. The circumstances is changed here. The mourning changed into dancing. देवाने त्याचा विलाप आनंदात बदललेला आहे. God has changed his sorrow into the rejoicing. आणि तो वचन 12 मध्ये म्हणत आहे की हे यहोवा माझ्या देवा, सदा सर्व काळ मी तुझी उपकार स्तुती करीन. And in verse 12 he says that I will praise you and give thanks to you forever. आणि या ठिकाणी तो घोषित करतो की मी आयुष्यभर सदा सर्व काळ तुझी उपकार स्तुती करीन. He's confessing and declaring that he would give praises and thanks to the Lord forever. खरोखरी प्रियांनो, या आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपण सुद्धा या अवस्थेमधून जात असतो प्रियांनो. We also go through these circumstances and such conditions. मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक समस्या आहेत, शारीरिक समस्या आहे. या प्रत्येक समस्यांना आपण तोंड देत असताना यामधून आपल्याला एक दिशा किंवा एक मार्ग या स्तोत्रकर्ता दाविदाच्या या 30 अध्यायामधून आपल्याला पाहायला मिळतो. We all go through physical as well as the spiritual problems, but this psalm is helping us, guiding us. आपल्याला देवाची आरोळी करणं गरजेचं आहे. We need to call unto the Lord. ज्यावेळेस आपल्याला भरभराटी येते, समृद्धी येते, त्यावेळेस आपण कधीही आपल्या स्वतःबद्दल असा फाजील आत्मविश्वास बाळगणं गरजेचं नाहीये. When we experience prosperity, we should not boast about our lives. जे आश्रयस्थान जे देवाच्या हातामध्ये आहे, त्याच्या छायेखाली आहे, त्यामध्येच आपण सदोदित सुरक्षित राहणं गरजेचं आहे. We need to take the shelter and take the refuge in the Lord always. मग ते शारीरिक आरोग्य असो की आध्यात्मिक आरोग्य. आणि आध्यात्मिक आरोग्यामध्ये देवाने आपल्याला तारणाची वस्त्र परिधान केलेली आहे प्रियांनो. Be it be physical or spiritual, we need to go to the Lord and we need to remind that God has given us the robe of the salvation. आणि वचन 11 मध्ये तो म्हणत आहे की तू माझा विलाप बदलून नाचणे केले आहेस, तू माझे गोंताट काढून मला हर्षाने वेश दिली आहे. Verse 11 he says, You have turned for me my mourning into dancing, and you have loosed my sackcloth and clothed me with gladness. तारणाची वस्त्र प्रियांनो आपल्याला या ठिकाणी पश्चाताप केल्यानंतर, गोंताट ह्याचं स्वरूप म्हणजे पश्चाताप आहे. आणि ते पश्चाताप केल्यानंतर प्रियांनो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त तारणरूपी वस्त्र परिधान करून आपलं विलापाचं जे कारण आहे ते हर्षामध्ये तो करतो. In redemption we also repent and God also saves us. आणि या स्तोत्र 30 मध्ये ख्रिस्तामधील तारण आणि पुनर्स्थापनेचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. He will learn about the picture of the redemption in Christ and also the restoration in Jesus Christ. देवबाप करो याने या वचनाच्या द्वारे आपल्याला तो अधिक त्या तारणामध्ये तो बळकट ठेव. May the Lord help us to rest in the redemption that we have received in Christ. थँक्यू.